नाशकातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रियकराशी लग्न लावून देण्याची बतावणी करत एका भोंदूनं अघोरी पूजेच्या बहाण्यानं महिलेला 77,000चा गंडा घातलाय। गुजरातच्या बलसाडमधून प्रेमासाठी आलेल्या प्रेयसीला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं अनिशच्या मदतीनं पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी त्या भोंदूसह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्यात। काय आहे हे प्रकरण, काय घडलंय नेमकं, पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। भोंदू बाबा अशोक खरातमुळे मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली। नाशिकच्या भद्रकालीमध्ये विशाल खंडागळे या भोंदूनं गुजरातच्या बलसाडमधील एका महिलेला 77,000चा गंडा घातलाय। जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाया पीडितेच्या अंगावर फेकून अघोरी विधीचा आरोप केला। विशाल खंडागळे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता, तो त्यांनी मला असं बोला की तुला जिथं संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वेगवेगळं करायला लागल। तो मला संचालनात भूमीत घेऊन गेलं, तेव्हा जितू पण आला तर माझ्या संग, आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत संचालनात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता, आणि तिकडं टाकून आणि येऊन गेलं। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला। गुजरातच्या बलसाडमधील प्रेयसी नाशिकचा प्रियकर। 4 वर्षाच्या प्रेम संबंधानंतर प्रियकर अण्णाराव पवाराचा लग्नास नकार। लग्न जुळवून देण्याचा भोंदू विशालनं दावा केल्याचा महिलेचा आरोप। मध्यरात्री अमरधाम स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा आरोप। पूजेसाठी प्रेताची राख, लिंबू आणि लाया अंगावर फेकल्याचा महिलेचा दावा। प्रियकरासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या प्रेयसीनं नकार मिळाल्यानंतरही आशा सोडली नव्हती। प्रेमासाठी वाटेल ते म्हणत तिनं भोंदू बाबाच्या म्हणण्यानुसार पैसे खर्च करून अघोरी पूजाही केली, मात्र पदरी निराशाच पडली। त्यामुळे तिनं भोंदू बाबाकडे घेतलेल्या पैशांची मागणी केली, तेव्हा भोंदू बाबानं तिला धमकावत आणखी पैशांची मागणी केल्याचा आरोप महिलेनं केला। त्यामुळे फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं। तिनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं पोलिसांकडे धाव घेतली। राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। या प्रकरणी भोंदू विशाल खंडागळे आणि त्याचा साथीदार जितू पवारला बेड्या पडल्यात। आतापर्यंत नाशिकमध्ये भोंदू खरासह 12 गुन्ह्यांची नोंद झाली। या प्रकरणामुळे भोंदूगिरीतून फसवणुकीचा नवीन प्रकार पुन्हा समोर आलाय। आता या प्रकरणात आणखी किती जणांच्या हातात बेड्या पडतायत, ही भोंदूगिरी रोखण्यासाठी पोलिसांसह संबंधित यंत्रणा काय पावलं उचलतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।